मी डॉक्टर उर्वी महेश्वरी उष्माघात काय असतो याच्यावर थोडीशी माहिती देणार आहे। बाहेरच्या तापमान सध्या एवढं जास्त वाढलं आहे की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पण असतो। आपल्या शरीराच्या पण तापमान वाढतो आणि त्याच्या लक्षणे वेगवेगळे आपल्याला दिसू शकतात। आपल्याला कसं माहिती पडणार की आपल्याला उष्माघात झाला आहे? चक्कर येणं, डोकं दुखणं, दम लागणं, घाबरल्यासारखं वाटणं, कधीतरी दुर्गट दिसणं, लघवी कमी होणं, हृदयाचे ठोके वाढणं, चक्कर येऊन बेशुद्ध होणं, हे सगळं वेगवेगळे लक्षणे आपल्याला दिसू शकतात। आता हे सगळं आपण स्वतःला कसं वाचवू शकतात? दुपारी उन्हात जायचं अवॉइड करा। पाणीचा वापर भरपूर ठेवा। पाणी नाही तर फ्रूट ज्यूसेस घ्या, नारळ पाणी घ्या, छाश घ्या, निंबू पाणी घ्या, पण कमीत कमीत 4 ते 5 लिटरच्या पाणी फ्लुइड्स याच्या इंटेक पाहिजेच आपल्याला। लूज कपडे घाला, स्कार्फ, गॉगल्स इत्यादीचा वापर करा। आपल्याला जर रस्त्यावर कोणताही व्यक्ती दिसतोय की ज्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडलो आहे, की कधीतरी कोणाला खूपच घाम येतोय, कधीतरी बेचैनी वाटते, ताबडतोब त्या माणसाला उन्हातून बाहेर काढा। फॅन, एसी, कूलर याच्या समोर बसवा। पाणी, थंड पाणी त्याच्या डोक्यावरती तुम्ही टाकू शकतात। त्यांना पाणी भरपूर प्यायला द्या। कूलिंग एजंट्स, फ्रूट ज्यूसेस वगैरे त्यांना प्यायला द्या। कपडे जर एकदम टाईट आहे त्यांचे तर त्यांचे कपडे लूज करा आणि तरीही जर तो व्यक्ती व्यवस्थित होत नाहीये तर त्यांना पटकन अँब्युलन्स बोलवा आणि हॉस्पिटलमध्ये न्या। कधीतरी आपल्या शरीराचं तापमान एवढं जास्त वाढतो की त्याच्यामुळे शरीरात सिव्हिअर डिहायड्रेशन होऊ शकते, ज्याचा परिणाम आपल्या किडनीवर, हृदयावर, मेंदूवर होऊ शकते। म्हणून या सिव्हिअर डिहायड्रेशन जर आपल्याला पाणी पिऊन जर आपण व्यवस्थित करू शकत नाही तर असं लोकांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून सलाईन वगैरे द्यावं लागते, नाहीतर त्याचे इफेक्ट किडनी डॅमेज होऊ शकते, कधीतरी फिट वगैरे येऊन माणूसची मृत्यू पण होऊ शकते। म्हणून या उन्हात बाहेर जायचं टाळा, पाणीचा भरपूर वापर करा, लूज कपडे घाला, छत्री, गॉगल्स इत्यादीचा उपयोग करा आणि स्वतःला आणि आपले घरचे लोकांना काळजी घ्या।